माझं नाव लक्ष्मी साळसर. मी बी-बी-ए प्रोग्राम हे 2022मध्ये जॉईन केलं होतं. आणि आता मी ॲज अ कंटेंट डेव्हलपर इथं वर्क करत आहे. मी प्रॉपर पुण्याची आहे आणि मला पुण्यामध्ये मी MSc-IT करत असताना मला MSc-ITमध्ये कळालं की बी-बी-ए प्रोग्राम हे कंपनीमध्ये पण म्हणजे कंपनीमध्ये प्रोव्हाइड केलं जातं. मी त्याने इथं आले होते. मी डिग्रीमध्ये कंपेअर करेल की ऑफिस विथ डिग्री अँड नॉर्मल डिग्री यामध्ये खूप कंपेअर आहे. कारण की विथ ऑफिस डिग्रीमध्ये ओन्ली डिग्री नाही तर आपल्याला बरेच काही शिकता येतं. त्यामध्ये आपल्याला स्किल्स मेन म्हणजे इम्प्रूव्ह करता येतात. काही स्टुडंट्स हे कोर्स करून इथे आलेले असतात कंपनीमध्ये, पण आम्ही इथे ॲज अ स्टुडंट आम्ही विथ आमचे स्किल्स पण इम्प्रूव्ह करत असतो. त्यामुळे आम्हाला कुठलाही कोर्स करायची गरज नसते. आणि त्यांच्या कंपेअर जेव्हा आम्ही कंपनीमध्ये करतो ॲज अ तुम्ही आफ्टर 3 इयर्सनी जेव्हा आम्हाला बघता तेव्हा आम्ही त्यांच्याच लेवलला आलेले असतो. कारण की आमच्यात तेवढी स्किल्स आहे ते इम्प्रूव्ह झालेले असते. आणि इथं जे कंपनीमध्ये ॲज अ व्हिडिओ एडिटर इथं खूप काही म्हणजे शिकण्यासारखं आहे. आणि आम्हाला आफ्टर इफेक्ट्स वगैरे फोटोशॉप हे सगळं आम्हाला इथे 3 इयर्समध्ये शिकायला भेटलं. जे ॲज अ ऑल स्टुडंट ते बाहेर जाऊन शिकतात ते आम्ही आमची डिग्रीसोबतच ते लर्न वगैरे आम्ही शिकलो आणि त्याने आमचे स्किल्स पण ग्रो झाले. यात आम्हाला खूप हेल्प झाली. आणि यामुळे आता आमचं म्हणजे कॉन्फिडन्स लेवल वगैरे हे पण वाढलं आहे आणि आमच्यात कम्युनिकेशनमध्ये पण खूप बदल झाले ते. आणि असंच आम्ही जर कंपेअर केलं आमच्या फ्रेंड्ससोबत पण जे फक्त BCom करतात ते, पण आम्ही ॲज अ BBA इन कंपनीमधनं करून पण म्हणजे आमच्या स्किल्स पण आहे, डिग्री पण आहे, प्लस आमच्यात म्हणजे प्रोफेशनलिझम पण आहे. आणि ते त्यांच्यात ओन्ली म्हणजे बघितलं तर फक्त डिग्री आहे, बाकीच्या गोष्टी त्यांच्यात नाही आहे. यात कंपेअर करायचं म्हणत तर खूप साऱ्या गोष्टी येतात. आणि सगळ्यात फर्स्ट तर मी सांगेल ह्यातनं मला काय फायदा झाला आहे. मी जेव्हा इथं आले होते खूप फ्रेश माइंडने आले होते. कारण की माझं स्टार्टिंगला फक्त 12th पास होते मी आणि इथं आले तेव्हा फक्त मला एक नॉर्मल इंटरेस्ट होता, तो पण फक्त व्हिडिओ एडिटिंग आणि तो पण फोनमधला म्हणजे एकदम नॉर्मल बेसिक. आणि जेव्हा मी इथं आले इथलं मी जेव्हा सॉफ्टवेअर यूज केलं त्यातनं जे माझे स्किल्स होते, आयडियाज होते व्हिडिओ एडिटिंगची ते मी सॉफ्टवेअरमध्ये यूज केले. आफ्टर इफेक्ट्स वगैरे हे तर मला माहीत पण नव्हतं की असे सॉफ्टवेअर असतात मार्केटमध्ये आणि कोर्स वगैरे पण भरपूर असतात. पण जेव्हा मी इथं ते इम्प्लिमेंटेशन केलं त्याचं तेव्हा मला कळालं की माझ्यातले काय काय स्किल्स आहेत. मी ते इम्प्रूव्ह केलं आणि माझे स्किल्स वगैरे पण वाढवले. ॲज अ 12th स्टुडंट जर माझ्याकडे कोणी येत असेल की मी पुढं नक्की जाऊन काय करू, मी त्याला एकच सजेस्ट करेल की जर तो फक्त BCom वगैरे करणार असेल तो ते न करता त्यात 3 इयर्स ॲज अ फक्त डिग्री म्हणून न घालवता तुम्ही कंपनीमध्ये डायरेक्टली BBA करण्यासाठी BBA प्रोग्राम करण्यासाठी तुम्ही जॉईन करू शकता. जेणेकरून तुम्हाला डिग्री तर भेटेलच, बट त्याच्यासोबत तुम्हाला तुमचे स्किल्स पण भेटतील. मी 12th स्टँडर्ड स्टुडंटना हे रिकमेंडेड करेल की ऑल स्टुडंटना हेच सांगेल की तुम्ही जर फक्त ॲज अ डिग्रीसाठी करत असाल कॉलेज वगैरे प्लीज ते करू नका. बट तुम्ही वर्क बेस जर डिग्री म्हणसाल तर BBA प्रोग्राम हे खूप बेस्ट आहे. कारण की यात तुम्हाला वर्क बेसमध्ये खूप काही पण इम्प्रूव्ह करता येतं आणि त्यासोबत तुमच्यातले स्किल्स काय हे पण तुम्हाला तिथे ओळखता येतात. आणि तुमचं एकदा BBA झालं विथ कंपनीमध्ये तुम्ही नंतरनं कंपनी पण चेंज करू शकता. ते तुमच्या स्किल्सवर डिपेंड असणार आहे आणि तुम्ही तुमचे स्किल्स त्यात किती इम्प्रूव्ह केले ते हे तुम्हाला BBA झाल्यावरच कळेल. आणि माझं आता BBA झालं आहे मला पण म्हणजे मी ॲज अ इथं कंटेंट डेव्हलपर इथं वर्क करत आहे. माझ्यात इम्प्रूव्हमेंट मी बाकीच्या कंपेअर केलं तर खूप चांगली झाली आहे. कारण की मी 3 इयर्स ॲज अ BBA प्रोग्राममध्ये खूप काही स्किल्स माझे इम्प्रूव्ह केलेत.